मराठा योद्धा मनोहर जरांगे पाटील यांचा आगमन आपल्या या छोट्याशा ज्या घरामध्ये झालेला आहे, तरी या ठिकाणी त्यांचं आवर्षण आपल्या मातामावल्या या ठिकाणी करत आहे। सर्व गावकरी या ठिकाणी सर्वांनी आपल्या मारुतीच्या मंदिराकडे या। काही क्षणातच ज्यांची आपण आतुरतेने सकाळपासून या ठिकाणी वाट पाहत आहोत, ते जरांगे पाटील या ठिकाणी त्यांचे शब्द ऐकण्यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत। मीनाला कोण आपण पुढे द्या का आपण इकडे समोर ना ते समोर सर माग माग कुठे बबल्या मोबाईल कुठे आमच्या काढायचं एकदम इकडे बाय माझा या ठिकाणी पाटलांचा आगमन झालेला आहे। सर्व महिला मंडळ या ठिकाणी या ठिकाणी 5 मुली या ठिकाणी पाटलांचं आवर्षण करतील। त्यांनी ज्या कोणी असतील त्यांनी लगेच समोर आहे। हा 5 कुमारिका मुली या ठिकाणी पाटलांचं आवर्षण करतील, त्यांनी समोर आहे।
या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होईल, आरती होईल, त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू होईल. आणि जेवढे काही आपले तरुण मंडळ असतील सर्वांनी कृपया खाली बसून घ्या, जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी बसून घ्या. आणि ज्यांच्या ज्या सोयीसुविधांकडे आपल्याला चहा आणि पाण्याची व्यवस्था सांगितलेली आहे त्यांनी कृपया तयारीला लागा. सर्व स्वयंसेवक तरुण मंडळ यांनी आपले काम करायला लागा. कोण राहिलं का अजून झाले का या ठिकाणी पाटलां जागरण झालेलं आहे. सर्वांनी एक गर्जना करा. आपल्या सर्व गावाच्या वतीने एक गर्जना. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचा, मनोज जरांगे पाटलांचा. पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. एक मराठा, एक मराठा, छत्रपति शिवाजी महाराज की जय. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. तुमचा आमचा नातं काय? एक जाऊ जय शिवराय. तुमचा आमचा नातं काय? एक जाऊ जय शिवराय. एक मराठा, मराठा, एक मराठा, मराठा. आरती घ्या. आता या ठिकाणी आधी छत्रपतींची आरती होईल. सर्वांनी आरतीसाठी उभे राहा. हा सारखं बाया सर या ठिकाणी प्रतिनिधी पूजन होणार आहे. आणि त्यानंतर आपण ज्या क्षणासाठी सकाळपासून वाट पाहतो ते पाटलांचे शब्द आपण ऐकण्यासाठी आतुर आहोत, ते आपल्याला संबोधित करतील. आता लगेच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होईल व त्या ठिकाणी नंतर पुढील कार्यक्रम होईल. या ठिकाणी सर्वांनी खाली बसून, खाली बसून हॅलो. तरुण स्वयंसेवक यांनी चहा पाण्याची व्यवस्था ठिकाणी करायची आहे. या ठिकाणी तयारी करून ठेवा.
हो थोडं पाठ मग सांगा थोडं पाठ या ठिकाणी 5 कुमारी बंधू या ठिकाणी पाटलांचा औक्षण करतील. समस्त गावकऱ्यांच्या वतीनं पाटलांचा हार घालून या ठिकाणी स्वागत करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व बांधवांनी बसून घ्या. आता सर्व जे समाज बांधव आहेत कृपया या ठिकाणी पुढे येऊन बसा. सर्वांनी पुढे येऊन बसा. जे काय बाजूला बसलेले असतील बांधव त्यांनी सुद्धा या ठिकाणी पुढे येऊन बसा. आता ज्या क्षणाची आपण सकाळपासून आतुरतेने वाट पाहत आहोत ते पाटलांचे शब्द ऐकण्यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. तरी आता लगेच जरांगे पाटील आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. आता या ठिकाणी आपल्याला पाटील या ठिकाणी संबोधित करतील. त्यांचे शब्द ऐकण्यासाठी जे आपण आतुर आहोत मी माईक त्यांच्याकडे या ठिकाणी सुपूर्द करतो. 13 Pro Max आपल्या कराडा गावातील चाललेल्या सगळ्या बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मलाच कळत राहू दे सगळं मलाच कळत होतं. टेन्शन नव्हतं. काही काढाकाढी करताना सगळा खेळ पण गेला. अर्पण वाजायला लागला आता राहू दे. आवाज मी मोकळं बघतो राहू दे. तो आहे ते बंद करशील परत. आपल्या जालोरा गावातल्या सगळ्या बांधवांना एकच सांगायला आलोय. 20 जानेवारीला मुंबईला जायचं आणि सगळ्यांना मुंबईला चालाय. अर्धे लोक तर तिथेच ऐकत होते. मला काय बोलावंच काय नाही. तेच सांगायची राहिली माझ्यावर कोणाकडून. आपल्याला आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली. तुम्हाला
मला बी हे मंदिर आठवतंय, मला आठवतंय. रानात ही म्हणायची नाही, रानात काय आली रानात. आम्ही रानातल्यालाच फोन करायचो. येत आम्ही म्हणायचो येतं शेत कोणाच्या शेजारी रे, तेव्हाच आमच्या लवकर त्याला फोन रानात दिसतोय का, हे रानातच नाही. लय त्रास सांगितला. आज कशामुळे ते आनंद वाटतोय. इतका संघर्ष 13-14 वर्ष केला, काय होईल दाखवता. आज याचा आनंद का होतोय, मागचे दिवस का आठवायला लागले. मराठ्यांनी शेवटी विजय खेचून आणलाच म्हणून आनंद वाटतो. शेवटी रडत पडत का व्हायना आपण गोतापट्ट्यातला लढा जिवंत ठेवला होता. आणि आज त्याला इतकं यश प्राप्त झालं की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी ही लढा स्वतःच्या हातात घेतला. आणि स्वतःच्या हातात घेतल्यामुळं एका हातानं काम सुरू झालं. आणि एका हातानं सुरू झाल्यामुळं ही लढाई न्यायाकडे गेली. नसता निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण येणं खूप अवघड होतं. कारण मी त्याच्या 7 महिन्यापासून त्या आरक्षणात आत घुसून बघितले. इतक्या किचकट प्रक्रिया करून ठेवल्या होत्या यांनी, नसून करून ठेवल्या होत्या. त्यामुळे त्या सगळ्या बदलायला लावणं, सगळ्या प्रक्रिया घडून आणणं, याच्यात खूप आपला वेळ गेला. विनाकारण किचकट करून ठेवलं होतं. पण या मराठ्यांनी राज्यातल्या एवढी एकजूट दाखविली, कोणाला काही सुचायला तयार नाही. आता ते आपल्याला फसवायला गेले, तेच फसत गेले. ते प्रत्येक वेळेस एक षड्यंत्र टाकायचे, मराठा फसला पाहिजे. ते आपल्याला फसवायला जायचे, पण तेच गुतायचे. आतापर्यंत तेच झालं. 24 डिसेंबर पर्यंत वेळ घेतला, तेच फसले. त्यांचा गैरसमज होता. म्हणजे मला आत्ता लक्षात आलाय म्हणून मी मराठा समाजाला सांगायला लागलो. त्यांना असं वाटत होतं आंदोलन चाललं 15 दिवस, महिना चाललं, आपण वेळ वाढून घेत जायचा, असा अंदाजा दिसतोय बरं का. ह्या कतरून जाते मराठी. पण हे आंदोलन जसं जसं पुढं चाललं तसं वाढत चाललं. आणि त्यांच्या लक्षात आलं हे कमी होण्याऐवजी, मराठी कटाळण्याऐवजी हे तर कुठेत एक झाले आता. म्हणजे त्याचा फायदा सुद्धा आपल्याला एका प्रकारे झालेला आहे, मराठा समाज एक करण्यासाठी. ताबडतोब जिकडे तिकडे जर झाला असतं तर मराठा समाज जो 70-80 वर्षापासून एकत्र आला नाही, ते आला नसतं. त्याच्यामुळे आपला तो एक चांगला फायदा झाला. एक तोटा झाला, थोडं उशिरा आरक्षण मिळालं. पण त्याच्या अगोदरचा एक फायदा झाला, कानाकोपऱ्यातला सगळा महाराष्ट्रातला मराठा एक झाला. हे आपला मोठा फायदा झाला. आणि ते सुद्धा तेवढंच महत्वाचं होतं. आरक्षण जेवढंच महत्वाचं आहे, तेवढीच आपली एकजूट महत्वाची होती. नसता गर्दीत एकामेकाला ढकलेलं ना तरी भांडणं करत होते. मुद्दाम ढकलेल्या संबंधित येणे राजकारणाचा पहिला डाव काढला मग. आता जर ढकलून खाली जरी पाळला ना तरी उठते, ते म्हणतो नाही मुद्दाम नसन लागलं, चालता उघडलं असेल. एवढी एकजूट झाली आपल्याला. साधे लग्न होत नव्हते. आता तुमच्या गावचं पण उदाहरण, साधं लग्न झालं, असे 1300 लग्न झाले बरं का. आता 1301 हे आत्ताच. मी इकडून आपलं सहज म्हणलं साधे लग्न करा, लोकांना धनकाच लावला. अरे चांगलं झालं ना, आपल्या जातीचं कल्याण झालं. एक लग्न तर मी असं लावलं, मुलगा आणि मुलगी दोघं इंजिनियर, आणि 10 लाख रुपये खर्च करायचा, म्हणजे 20 लाख रुपये जाणार. मला बोलायची काही गरज होती का त्या लग्नाला. मी काय शान आहे का. मला म्हणले तुम्ही या आम्हाला सुपारी पडायची. म्हणलं मला नाही जुळत भाऊ, मला आरक्षणाचं जमत, बाकीचं येत नाही मला जास्त. नाही म्हणले या तुम्ही आल्याशिवाय आम्ही सुपारीच पडत नसतो. त्यांनी असे इकडे जिलेबी ते असं ठेवलेलं 20,000 सामान होतं, चिवडा फेवडा नसतं का ते, मला एक क्वाटवर ठेवलं होतं. म्हणलं हे काय यायलाय. ते म्हणले असतं ते नवरदेवाला द्यावं लागतं. मी गेलो म्हणलं उठा दोघं लावा लग्न लगेच आत्ता. मुलाला मुलीलाच बोललो, आई बापाला खड्ड्यात घालू नका दोघं पण. तेव्हा 1 लाखाने कर्जन होणार आहे, ह्यो पण मुलाचा पण आणि मुलीचा पण बाप. साधे लग्न करा, आपल्याच आई बापाचा डोक्यावरचं कर्ज होणार नाही, आत्महत्या कमी होत्या. आहे त्याच्यात लग्न करा ना. तेवढंच मंडप होतं, एवढंच दिलेलं. आणि लय झालं ते 70,000 सामान असं, थोडी भांडे काही असं.
अर्ध्या घंट्यात तर लग्न बी दोघं इंजिनियर असून ते म्हणले आत्ताच लग्न करायचं. 70,000 लग्न जिकडे तिकडे जा. तेवढंच सामान नेलं ते चिवडा फेवडा ते म्हणजे एवढाच घेऊन जा. लागलं सोयला बांध फोडायचे एक बंद करा. तेवढं बंद झालं का टेन्शनच गेलं मराठीच. एवढं एवढं सगळं बांधून उभं फोडी देत का टोकरी ते रानात जाते बसतेत खोपऱ्यान टोकरी. काय टोकरी तर एखादा जर पाऊस मोठा आला शेतात नुकसान झालं तर कोणाला देता का शा? पावसाला देता शा तुम्ही? मग रानात जाऊन ते बांधा खोरप्यान कम टोकरी तर उगाच उभं पाहिजे बसले तिकडे वावर सगळं पडत पडायला बसते टोकरी बंद उद्या बसून. महाराष्ट्रातल्या खूप लोकांनी बांध सरळ केले बरं का. मी इथून म्हणतोय पण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून या राज्यात जाते. लोकांनी तिकडेच बांध टाकलेत काही काही. एक फूट सोडून दिला वा म्हणते. फोन करून सांगते आम्ही एक फूट सोडून दिलं. काय फरक पडला? थोडं थोडं सोडले नाही. तुमचे भांडणं कमी द्या आणि दारू प्यायच्या गावातल्या बंद करायचं सांगा. मराठ्याला एकदा आरक्षण मिळालं मराठ्यांच्या पोरांना दारू सोडल्या मराठी सुधारले म्हणून समजायचं. त्याने टाकलेलं जर असलेलं लय त्रास होतो. मग कार्यक्रमच केलाय खाली एक जण. मी सांगितलं ना तुम्हाला त्या करंजाळ्या हे अशी टप्पू चप्पल होती त्याच्या पायात आणि ते त्याच्या चालीत आलं माझ्याकडे फोटो काढायला. ते पुढून आलं आणि त्याने असा दान का आणला माझ्या पायाला मग नुकच उडालं अर्ध पायाचं. त्याला लय रेटलं नाही बोलतो लय टप्पू होतो मला रेटलंच नाही. लय प्रयत्न केले पण नाही जुळलं. हे लय नमुने एकदा आरक्षणाच होऊन द्या. या टोळीकडे बघतच मी आला. मला फक्त अंधारातून नावं द्यायचा. मला अंधारातून नावं द्यायचे गपचिप. तुम्हाला ते खवळतलं असते ना अंधारातून नाव देतो हे त्याचं मगच लागतो. तुमच्या गावातले महाराष्ट्रातले जेवढे नावं देतात तेवढे द्या. त्या टोळीच्या मगच लागतो मी. आता या आरक्षणात झालं बरेच छिपे रुस्तुम आहेत. कळूनच देत नाहीत. ते संध्याकाळीच कळत येत कोण कोणी. दिवसा कळूनच देत नाहीत काय खाते येत काय नाही. एकामेकाला परत वास येतो विचारते काय तरी खाऊन येते. पण मी लय पुढचा आहे तुमच्या भावा. मी रातची 9च्या पुढे हातात सुद्धा देत नाही. अजिबात नाही देत. त्याने हात धरला फोटो काढायला सोडितच नाही ते. मग 7-8 फोटो काढित मी म्हणलं हात सोड ना. आता 7-8 फोटो काढित मलाच म्हणते दमदार ना तुला का दम नाही घालणार एक काढून दे ना. म्हणजे फोटो मग हात काढायला घोडे मलाच लवितो. 9च्या पुढे मी हातात हात द्यायच पण करून टाकला. मी महाराष्ट्रभर फिरलो. मैले फजिती केली 9च्या पुढे त्यांनी बरं का. बाकीच्या माझ्या मराठा मायबाप समाजानं खूप प्रेम केलं माझ्यावरती. खूप माया केली महाराष्ट्र. मला माझ्या बापाची आईची मुलाची माया कमी पडू दिली नाही माझ्या समाजात. कारण मी 5 महिने झाला घराच्या बाहेर. माझ्या समाजानं मला लेकराची बापाची आईची आठवण सुद्धा नाही होती. इतकं प्रेम केलं. आणि मी सुद्धा काय वाईट नाही करत. त्यांचे लेकरं मोठे व्हावत म्हणून मी घरदार सोडले. माझा तरी काय उद्देश. आणि मी हे पण कडेला लावणार. हे पण मी कडेला लावणार. तोवर मी उभऱ्यात शिवत नाही. माझे घरचे जर मला भेटायला यायचे असले ना समाज म्हणून हॉस्पिटलला ऍडमिट असल्यावर तरच येत नाही तर मधल्या काळात बंद. कारण मी आणखीन 5 महिने झाले दाराला शिवलो नाही आणि तेही अंतरवालीत आले नाही. कारण आंदोलन सुरू असताना कुटुंबाने माझ्याकडे यायचं. त्यांना समाज म्हणून यायचं असलं तर त्यांनी हॉस्पिटलला जसा समाज मला भेटायला येतो तसं समाज म्हणून यायचं. त्यांनी कुटुंब म्हणून यायचं. कारण माझं काम उलट आहे. लोकांचं उलट आहे. लोक म्हणजे आधी कुटुंब मग समाज. माझं उलट आहे. आधी समाज नंतर कुटुंब. कारण मी या समाजासमोर ते सिद्ध सुद्धा करून दिले. मी ते सांगायला नाही आलो इथं. मी व्यासपीठावर सुद्धा मला एकही मराठा समाजाचा माणूस म्हणला नसता की तुमचं कुटुंब खाली घ्या. मी आंतरवालीच्या सभेतलं माझं कुटुंब सगळ्यात खाली उतरलं. कारण समाज खाली तुम्ही सुद्धा खाली राहायचं. या समाजाच्या पोराचं कल्याण व्हावं म्हणून ही लढाई. म्हणून तुमच्यापाशी माझा हट्ट असतो की तुम्ही सुद्धा कष्ट करा. मी तुम्हाला कुटुंब सोडा नाही म्हणत. इतके कष्ट करा की 20 जानेवारीला आपल्या गावातले सगळ्याचे सगळे माणसं मुंबईकडे आले पाहिजे. म्हणून तयारी करा आतापासून. कारण ही लढाई आपण 80% जिंकलेली आता थोडी राहिली.
याच्यात माझा फायदा नाही, याच्यात तुमचा पण नाही, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्याच्या पोराचा फायदा आहे. आज तुमच्या सगळ्यांचे पोरं या आरक्षणामुळे सुधारणार आहेत, मोठे होणार आहेत. मग ह्या लढाईसाठी लढायचं नाही, मग लढायचं कशासाठी? आपण हटायचं ठरवलंच नाही. आता मी तुम्हाला करंजाळ्यातही सांगितलं, आत्ताही सांगितलं, मी तुमच्यात असं नसन मला माहित नाही. ही लढाई जिवंत ठेवायची आणि पोराला आरक्षण द्यायचंय म्हणजे द्यायचं, काही होईल. मी जिवंत आहे तोपर्यंत, माझ्या श्वासात श्वास आहे ना तोपर्यंत मराठ्याच्या पदरातच आरक्षण टाकणार आहे. त्याशिवाय मी मग हटत नाही. आता मी हटत नाही. मला फक्त तुम्ही ही एकजूट फुटून द्यायची आणि 20 जानेवारीला सगळ्या गावांना मुंबईकडे चालायचे. तुम्ही आता जर मागे राहिलात ना, पोरात वाटलो झाला, मग याला जबाबदार तुम्ही, दुसरं कोणी नाही. कारण हे पोरं शिकून काय उपयोग नाही. मग तुमचा शेतात कष्ट करायचे, ते पिकं घ्यायचे आणि पोराला फीस मध्ये भरायचे. तुमचा कार्यक्रम झाला. पोरं एसटीवरच्या पाट्या वाचायला यावं म्हणून नाही शिकवित आपण. ते मोठे झाले पाहिजे, त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, ते अधिकारी झाले पाहिजे, त्यांच्या अंगावर सुद्धा वर्दी चढली पाहिजे. याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. तुम्ही आता शांत नका बसू. तुमच्या हातात आणखीन 10-15 दिवस आहेत. रात्रंदिवस शेजारच्या गावाने जाऊन लोक जागे करा. तुमच्या गावासह शेजारचे गाव तुम्ही मुंबईकडे घ्या. आपण ही लढाई जिंकत आणली. आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले. त्याचा फायदा 2 कोटी मराठी घेणार आहेत राज्यातल्या 2 कोटी. ही लढाई मराठ्यांनी आरक्षणाची आता जिंकलेली आहे. आणि ओबीसी आरक्षणात जाण्यापासून देव जरी आला तरी मराठ्याला आता कोणी रोखू शकत नाही, कोणीच. कारण त्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या, शासकीय नोंदी सापडल्या. त्यामुळे त्यांना आता कोणीच रोखू शकत. त्यामुळे आपली एकच जबाबदारी, नोंदी सापडलेल्या असून आपल्याला घेत नाहीत म्हणून जर उठाव केला तर लवकर घेते. आणि आपल्या जालोरा गावच्या सगळ्या माता माऊल्यांना सुद्धा विनंती, 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता तुम्ही सगळे अंतरवाली द्यायचे, डायरेक्ट घराला कुलूप लावायचं. कारण करोडोनं पोरं, तुमचे पोरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईला त्या दिवशी 20 जानेवारी जाणार आहे. तुम्ही फक्त अंतरवाली गेवराईपर्यंत त्यांना वाटा लावायचं. मायबाप म्हणून त्यांना आशीर्वाद सगळ्यांनी वाटा लावून द्यायचं. ते पोरं हटत नाहीत मग लढायला. तुम्ही तेवढंच काम करायचंय. 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता अंतरवालीत म्हणजे अंतरवाली द्यायचे. घरात एक बी माणूस न राहिला पाहिजे. आपण सगळेचे सगळे माणसं अंतरवालीपासून गेवराईपर्यंत वाटा लावायला आले पाहिजे. कारण ते पोरं तुमच्यासाठी लढायला चाललेत, तुमच्या मुलांसाठी लढायला चाललेत. आणि आपल्या गोदा पट्ट्यातल्या 123 गावातून लाखांना मायला त्या दिवशी अंतरवालीतून गेवराईपर्यंत वाटा लावायला येणार आहे. कारण हे लेकरं तुमचे जरी नसले तरी ते जाणाऱ्या लेकरात तुमच्या लेकरं बघा. त्यांच्या डोक्यावर हात फिरला, त्यांच्या मायाचा जर हात तुम्ही पाठवून फिरविला तर त्यांना लढायला बळ मिळत असतं. मग ते मागे सरकत नाही, ते मुंबईपर्यंत थांबत नाहीत. मग तुम्हाला थोडा त्रास होईल अंतरवाली ते गेवराई चालायला. ते आता किती दिवस चालणार आहे त्याचा तपास नाही. परंतु एक बळ असतं ते की माझा मायबाप समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, आता मी हटणार नाही. ही बळ त्याच्यात आणि शक्ती निर्माण होती. त्याच्यासाठी तुमचा एक दिवस काम बुडेल, पण तुमच्या एक दिवसामुळे आपल्या गोरगरीब मराठ्यांचं राज्यातल्या कल्याण होणार आहे हे लक्षात असू दे. म्हणून 20 जानेवारीची तयारी तुम्ही आजपासून करा. आपल्या गावातले सगळे माणसं पायी मुंबईकडे आले पाहिजेत. आणि माता मावल्यांनी अंतरवालीपासून गेवराईपर्यंत यायचंय, त्यांना तिथून त्या वापस आले तरी चालतंय. फक्त तयारी पक्की करा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. कारण आता जर पक्की तयारी नाही केली तर आपल्या पोरांना आरक्षणापासून ते वंचित राहतील याची काळजी घ्या. मी तर हटणारच नाही, त्याची तर काळजीच करू नका. आणि तुम्हाला माझ्या शब्दाबद्दल माहिती आहे, एकदा मी शब्द टाकला आपण मग जीव गेला तरी मागे सरकत नसतो आणि सरकणार गेला. तुम्हाला एवढीच विनंती आहे, तुम्ही आजपासून तयारीला लागा. आणखीन दिवस भरपूर आहेत. पाहुण्याला, मित्राला, सगळ्यांना महाराष्ट्रात जितके फोन लावता येईल तितके लावा आणि लोकांना मुंबईकडे येण्याचं आवाहन करा. धन्यवाद. थांबतो. जय शिवराय.